सागरचं आपल्या बायकोवर खूप प्रेम असतं. दोघांचा संसार सुखाचा असतो. त्याची बायको ही संस्कारित असते, अगदी तशी जशी त्याला हवी होती. तो कामानिमित्त शहराच्या ठिकाणी राहत होता. त्याचे आई वडील गावी राहत होते. शहरात दोघेच राहत होते. पण त्याची बायको सगळ्या परंपरा पाळत होती. सकाळी लवकर उठणे, देवपूजा करणे, नवऱ्याची सेवा करणे, घरात सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणे, हे तिचे गुण पाहून सागर खूप खुश असतो. जशी त्याला पाहिजे तशीच होती त्याची बायको. तोही तिचे सगळे लाड पुरवत होता. ती जे बोलेल ते आनंदाने तो करायचा. आणि एक दिवस तो येतो आणि बायकोला सांगतो की माझी दुसऱ्या शहरात कामाची बदली झाली आहे. 2 दिवसात आपल्याला निघावं लागेल. हे ऐकून तिचा चेहरा पडतो. तो म्हणतो, काय झालं, अशी का झालीस? ती बोलते, काही नाही हो, इथल्या गोष्टींची सवय झाली होती. आता परत दुसरीकडे जायचं जरा वाईटच वाटतं ना. तो तिची समजूत काढतो. सागर बोलतो, अगं तिथेही होईल की ओळख, त्यात काय एवढं? ती म्हणते, माझं एक काम कराल का? तो बोलतो, हो सांग ना. ती सांगते की अंगणात मी रोज पक्ष्यांसाठी एका मातीच्या भांड्यात पाणी ठेवत होते. ते भांड तुम्ही घरात ठेवून द्या. तो बोलतो, का? ती सांगते की रोज पक्षी येऊन ते पाणी पित होते. आता मी नसणार ना इथे, ते माझी पाणी ठेवण्याची वाट पाहतील आणि ते भांड पाहून त्यांना आशा लागून राहील की मी येईल आणि पाणी ठेवेल. तुम्ही एवढं करा ना माझ्यासाठी. तो लगेच हो बोलतो आणि ते भांड आणून आत ठेवतो आणि विचारतो तू का नाही केलं हे? त्यावर ती सांगते, अहो माझ्याकडून ते झालं नसतं, कारण रोज याच भांड्यात त्यांना पाणी ठेवत होते. मला खूप वाईट वाटत होतं हो. माझ्या हातून हे झालं नसतं. तो विचार करतो की माझी बायको किती दयाळू आहे, किती चांगली आहे. दुसऱ्या दिवशी तो कामावरून लवकर घरी येतो तर समोरचं दृश्य पाहून त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. कारण त्याची बायको एका परक्या व्यक्तीला हसून गप्पा मारत असते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पण वेगळेच असतात, जसे की ती त्याला खूप आधीपासून ओळखत होती. तिला पाहून त्याला तर धक्काच बसतो की हीच ती आहे जिच्यासोबत आपण राहत होतो. साधा भोळा स्वभाव, सतत देवपूजा करणे, इतरांची काळजी घेणे, शांततेत बोलणे, त्याला तर काय करावं हेच कळत नाही. तो लांबूनच निघून जातो. तिच्याशी सर्व संबंध तोडतो. खरंच, जर एखादी व्यक्ती खूपच संस्काराचा आव आणत असेल किंवा गरजेपेक्षा जास्त चांगली बनत असेल तर ती खरंच तशी असेलच असे नाही.